भोगासी असावे सादर देवावरी भार घालुनिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरती बापुडे काय रंक भयाची पोटी दुःखाची चराशी शरण देवा शरण जाता देवासी मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरती बापुडे काय रंक तुका मने काय नव्हे त्या करिता तुका म्हणे काय नव्हे त्या करिता चिंतावा तो आता विश्वंभर मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरती बापुडे काय रंक पांडुरंगा करो प्रथम देवकी परमानंदनम कृष्णम वंदे जयगुरुम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी हरि ओम नमो जी तुकारामा ओम नमो स्वामी सद्गुरुदामा ओम नमो रूपानामा ओम नमो परब्रह्म विश्वकारा धन्य धन्य नाम देवा धन्य 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 नाम देवा Oh
वरिष्ठं वातात्मजमनर्योत्मुख्यं श्रीरामदूतं क्षणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती श्री संतांच्या माथा चरणावर असावे सादर देवावरी भार घालून या मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरती बापुडे काय रंक विढाला विढाला हिरणवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली या गावातील आणि परिसरातून आलेल्या माझ्या सगळ्या भक्तवैत मातापित्यांना अखंड हणम सप्ताची ही परंपरा आपण अत्यंतिक श्रद्धायुक्त अंतकरणानं जोपासत आहात. माझ्या माहितीप्रमाणे मी 2002 सालापासून या गावामध्ये येतोय. मध्यंतरी काही खंड पडला असेल, पण त्याच्या अगोदर हा अखंड हणम सप्ताह सुरू होता. म्हणजे अनेक वर्षापूर्वीपासून ही श्रद्धा आपण फार चांगल्या अंतकरणानं जोपासलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. मनपूर्वक तुमच्या सगळ्यांचं दर्शन घेतो आणि उपस्थित असलेले माझे सगळे टाळकरी बंधू वारकरी बांधव, त्यामध्ये आमचे हरिभक्तपरायण गायक असणारे आमचे पलुसकर महाराज, त्याचप्रमाणे परिसरातले सगळे मान्यवर आळंदीकर महाराज आणि मुडकेवाडीचे आमचे हरिभक्तपरायण सुंदर असे मृदंग वादक, सातारा जिल्ह्यातले एक नामवंत मृदक वादक आणि तुम्ही सगळे माझ्या सगळ्या भगिनी उभ्या राहिलेल्या आहेत. मला बरं वाटलं बरं का. आणि अनेक वर्षाचं तुम्ही अखंड हणम सप्ताह करता हे त्याचं फलश्रुत आहे, हे त्याचं फळ आहे. इथल्या लहान लहान मुलांनाही असं वाटू लागलं की आता आपण टाळी घेऊन उभं राहिलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं परमार्थ रुजला यालाच म्हणायचं असतं. आणि परमार्थाचं फळ आहे, कारण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी विढाला विढाला अखंड हणम सप्ताहाचा या वर्षीचा हा 5वा दिवस आहे आणि प्रस्तुत प्रसंगी सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या घाटातला संचित प्रकरणातला दुःखी जीवाचं सांत्वन करणारा अभंग आहे. या अभंगातल्या पहिल्या चरणाचा पूर्वार्ध बहुतेक सगळ्यांच्या मुखात आहे. आलिया भोगाशी तुकोबारायांच्या गाथ्यातले अभंग असे असतात, त्याचा पहिल्या चरणाचा, दुसऱ्या चरणाचा किंबहुना कुठल्याही चरणाचा पूर्वार्ध किंवा उत्तरार्ध आपल्या मुखातून सहज जात असतो आणि आपल्याला माहिती नसतं की तुकोबारायांच्याच अभंगातलं प्रमाण आहे म्हणून, नाही का. एक एका सहाय्य करू अवघे धरू जे का रंजले गांजली त्याशी म्हणे जो, बरेचसे तोंडपाट आहेत. आलिया भोगाशी ठेविले अनंते, नाही का, बोलाचीच कडी, तुकोबारायांचे अभंग आहेत. हे अभंगातली प्रमाण आहेत. तसं आजच्या अभंगातला पहिल्या चरणातला पूर्वार्ध तुम्हाला माहिती आहे, पण उत्तरार्ध आणि त्याच्यानंतरच्या चरणाचं विवेचन आपण आत्तापर्यंत कधी श्रवण केलं असेल, पण त्या दृष्टीनं आपल्या मुखोद्गत नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात आलिया भोगाशी असावी सादर. जीवनामध्ये दुःखाचे भोग येत असतात आणि ते टाळू शकत नाही आपण. त्यावेळेला तुकोबांनी सांत्वनपर म्हणून या दुःखी जीवाला सांगितलं, जे जे भोग येतात ना ते भोगावेच लागत असतात. कारण आत्तापर्यंत जे जे भोग ज्यांना ज्यांना भोग आलाय त्यांना तो चुकला नाही, तो चुकलाच नाही. अगदी देवादिकांची यादी करून सांगितलं, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे दशरथ वियोगी मेला,
आता याचं जास्त सविस्तर चिंतन तुमच्या पुढे मांडत नाही, कारण वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये अभंगाचं चिंतन आपल्यासमोर मांडण्याची अवघड जबाबदारी आहे. कारण तात्यांसारखी माणसं समोर बसलेली आहेत, अनेक वर्षाचा परमार्थ आहे, खरं उजलाल आहे. त्यामुळे मी आता मला असं वाटतंय बरं का, की तुम्ही सगळे सुज्ञ श्रोते मंडळी जणू काय माझी परीक्षक आहात आणि मी तुमचा विद्यार्थी पेपर सोडवत बसलोय. दृष्टांत काय सांगितलं, कर्मे दशरथी योगी मेला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, राजा दशरथाला 4 देदीप्यमान कीर्तिवंत मुलं होती, पण तरी सुद्धा त्याला कर्माचा भोग भोगावा लागला. राजा परशुरामचंद्रांचे वडील आहेत राजा दशरथ, म्हणून कर्माचा भोग चुकला नाही. भोगावाच लागतो, लक्षात ठेवा. आणि हा का भोगावा लागतो याचा सिद्धांतच आहे की जे जे जीवनामध्ये कर्माचे भोग आलेले आहेत ते भोगावे लागतात. मग जर कर्मातून चांगली कर्म जर घडली तर संचितामध्ये पुण्य जमा होतं आणि त्यामध्ये आनंद भोगायला मिळतो. पण कर्मामध्ये जर दोष निर्माण झाला आणि अधर्माची कर्म जी निषेधार्ह कर्म आपल्याकडून जर घडली तर संचितामध्ये पाप जमा होतं आणि ते प्रारब्धानं दुःख रूपानं आपल्याला भोगावंच लागतं. हे सिद्धांत आहे, लक्षात ठेवा. त्याचा सगळ्यात थोडक्यात अर्थ असा आहे की प्रत्येक माणसानं एवढं लक्षात ठेवावं, आपल्याकडून चांगलं कर्म घडावं आणि हाच खरा परमार्थ आहे. विठ्ठल म्हणजे नेमकं काय हो, गळ्यामध्ये माळ घातली, माळेची बिंडोळे घातली, नाकापासून शेंडीपर्यंत गंध ओढला म्हणजे परमार्थ आहे का? नाही नाही नाही. या देहाकडून कुठलंही वाईट कर्म घडू नये हे ज्याला कळलं त्याला समजायचं परमार्थ कळला. तुकोबांनी भगवंताला हात जोडले सांगितलं, हे देवा मज सोडवी दाता, मज सोडवी दाता, कर्मा पाठो संचितात पाप रूपानं ते जमा होतात आणि ते भोगावेच लागतात. प्रभुरामचंद्रांना सुद्धा दुसऱ्या त्याच्यामध्ये काय म्हटलं पुढं, कर्मे दशरथी योगी मेला, कर्मे श्रीराम वनवासी गेला. प्रभुरामचंद्रांना वनवास होता आणि वनवासाला गेला हा कर्माचाच भोग आहे, लक्षात ठेवा. कारण या वनवासात गेल्यानंतर एक घटना सांगून जातो रामायणातली. सीतेचं अपहरण ज्यावेळेला, सीतामातेचं अपहरण ज्यावेळेला रावणाने केलं त्यावेळेला रावणाने अपहरण करताना सीतामातेनं गळ्यातला मोत्याचा कंठा असा काढला आणि तो तोडला. एक मणी टाकत निघाला. का तर या मनाचा माग घेत तरी प्रभू रामचंद्र माझे स्वामी माझा तपास करत येतील म्हणून तो आपला तपास करत निघाले. प्रभू रामचंद्रांनी पाहिलं, म्हणली इथं मोती पडलाय, हा गळ्यातला सीतेच्याच आहे. पुढे गेल्यानंतर एक दुसरा मोती सापडला. याचा अर्थ त्या दिशेलाच गेलेला आहे. पण मोती संपल्यानंतर पुढं गेल्यानंतर आता कुठं नेमकं जायचं हा दिशाहीन झाला तपास. रामायणातला दृष्टांत आहे बरं का. तुम्ही कधी ऐकलं असेल तर उजळणी होईल, नसेल ऐकलं तर तुमच्या संग्रह. अतिशय सुंदर दृष्टांत आहे. आपण या देहात आल्यानंतर कर्माचा भोग भोगत असतो, त्याचा हा सुंदर दृष्टांत आहे. आणि सिद्धांत तुकोबाने एका नाटाच्या अभंगामध्ये सांगितलं, विविध कर्म 84 फेरा, त्रिविध भोग या शरा, कर्म कोठार पांजरा, जन्म जरा मरण साठवण. विठ्ठल सीतेचा शोध घ्यायला सुरुवात केली. सीतामाता कुठं गेल्या असतील, सीते आमच्या कुठं नेल्या असतील म्हणून ते मोती पडलेली तपास दिशाहीन झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांना डोळ्यातून पाणी आलं. वाईट वाटलं, वाईट वाटणारच आहे. आणि का वाईट वाटलं त्याचं उत्तर पुढे. डोळ्यातून पाणी आल्यानंतर कैलासामध्ये पार्वती मातेने शिवजींना विचारलं, तुम्ही यांना राम म्हणता, तुम्ही यांना गुरु मानता, तुम्ही यांचं नामस्मरण करता आणि एक वचनी एक पत्नी एक बाणी आहेत, पण तरी सुद्धा बायकोच्या विरहानं कशी काय एवढी दुःखी झाली ते? तुम्ही पूर्णावतार म्हणता ना प्रभू रामचंद्रांचा, मग बायकोच्या दुःखानं एवढे कसे काय विरहित झाले ते, दिवशींनी कसे झाले? त्यावेळेला शिवजीने सांगितलं, याचं उत्तर तुला प्रभू रामचंद्र देतील, तू जा आणि विचार. पण पार्वती माता प्रभू रामचंद्रांच्या पुढे विचारायला आल्या त्यावेळेला
पार्वती मातेने एक केलं होतं की सुंदर असं हुबेहूब सीतेचं रूप धारण केलं होतं. हुबेहूब बघा कसं असतं करणं. आणि सीतेचं रूप धारण करण्याचं एकच कारण होतं की परशुरामचंद्र स्वतःला एक वचनी एक पत्नी एक बाणी म्हणतात आणि शुद्ध आचरणाचे असं म्हणतात, सात्विक आहेत असं म्हणतात. तर त्यांचं सात्व हरण करण्यासाठी सीतामातेचं रूप धारण केलं. त्यांना वाटलं परशुरामचंद्र फसतील. पण परशुरामचंद्रांचं कर्म आणि पुण्य आणि सात्विकता इतकी होती बरं का, एका क्षणाचा विलंब न करता त्या रूपाकडे बघितल्या त्याने हात जोडले आणि सांगितलं, तुम्ही पार्वती माता आहात, माझ्या सीता नाही. बघा काय कर्म आहे. काय करू? पुढं सरून बोलू का? आवाज वाढवू नका, मी पुढं सरून बोलतो. ती घुमतं इकडं, विठाला 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 झालं बाबा. त्याने काय ओळखलं नाही, कारण तेवढं पुण्यच होतं बरं का. म्हणजे पार्वती मातेला असं वाटलं होतं की आता हे फसणार आहेत, पण तिने बरोबर म्हणजे अजिबात फसले नाहीत. ताबडतोबीने सांगितलं, तुम्ही माझ्या सीता नाहीत, तुम्ही पार्वती माता आहात. त्यावेळी त्या पार्वती माता अचंबित झाल्या. आदिमाया शक्ती ही मूळ शक्ती आदिमाया आहे आणि मी हे रूप धारण केलेलं आहे, पण तरीसुद्धा तुम्ही फसला नाही. केवढं मोठं सामर्थ्य आहे. सगळेजण म्हणतात ना, तुम्ही एक वचनी एक पत्नी एक बाणी आहात. आमच्या लक्षात आलं, मला अनुभव आला. म्हटले बरं झालं, पण म्हणले एवढं मोठं तुमचं सामर्थ्य आहे, मग तुम्ही बायकोसाठी रडताय का? आता प्रश्न कसा आहे बघा. बायकोसाठी रडताय का म्हटल्यानंतर परशुरामचंद्रांनी स्मित हास्य केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की पार्वती मातेला सुद्धा असं वाटतंय की मी बायकोसाठी रडतोय. त्यावेळेला पार्वती मातेच्या मनातली शंका काढण्यासाठी परशुरामचंद्रांनी सांगितलं, माते, पार्वती माते, मी बायकोसाठी रडत नाही. माझ्या डोळ्यात जे अश्रू आहेत ना, ते बायकोसाठी रडणे नव्हे. मग म्हणले, या देहात मानव देह धारण केलाय ना, या देहात आल्यानंतर माझ्या कर्माचे भोग भोगतोय. विठ्ठल रावणाचंही कर्म चुकलं, सीता मातेचंही कर्म चुकलं आणि त्यांचा भोग हा त्यांना भोगावाच लागल्यानंतर खऱ्या अर्थानं दुःखाचे भोग भोगायल्यानंतर वाईट वाटतो. आणि माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख असतात ना. या त्रिभुवनामध्ये असा कुणीच नाही की तो जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत फक्त सुखीच आहे, असाही कुणी नाही. आणि या त्रिभुवनामध्ये असाही कुणी नाही की जो जन्माला आल्यापासून फक्त दुःखीच आहे, असं कुणीच नसतं. लक्षात ठेवा, सुख आणि दुःख हे दोन्ही मिश्रित असं जीवन असतं. जसे नदीला दोन काठ आहेत, तसं जीवनरूपी नदीला दोन काठ आहेत. त्या दोन्ही काठाचं नाव आहे, एकाचं आहे सुख आणि दुसऱ्याचं नाव आहे दुःख. विठ्ठल विठाला मनुष्य अगदी सद्गतीत होतो. त्याला असं वाटतं हे कुठलं दुःख आलंय. आणि का दुःखे मी सांगू किती, सकळ संसाराची शरण देवाशी नाही का, तर त्याचं नाटातलं प्रमाण आहे. आणि त्यामध्ये सांगितलंय, अनेक दुःखे मी सांगू किती, सकळ संसाराची स्थिती न सहाय पाशाने फुटती. हे दुःख आलंय, पण हे दुःख आलं कुठून हे लक्षात येत नाही. आणि मग दुःखी मनुष्य त्याला असं वाटतं की माझ्या मागं काय भोगलेलं आहे. तुकोबांनी सुद्धा एकदा भगवंतानं विचारलं, हे देवा, बहुदुरावारी भोगाविले भोगा, हे दुःख माझ्या पाठीमागे लागलेलं आहे. हे कुठलं दुःख आहे? तर हे दुःख असतं केलेल्या कर्मातलं, जे अधर्माचं असतं ते संचित रूपानं पाप जन्माला आलं की तिथे दुःख निर्माण होतं. एक लक्षात ठेवा, वाईट घडलं, वाईट केलं, दुःखच येतं. कबीरांनी स्पष्टपणे सांगितले, कर भला सो हो भला, अंत भलेसे ही भला. कर बुरा सो हो बुरा, अंत बुरेशी ही बुरा. चांगलं केलं, चांगलं होतं.
वाईट केलं वाईट होतं, चांगलं करून सुद्धा चांगलं होईल का नाही याची शाश्वती नाही. मग दुसऱ्याचं वाईट करून आपलं कसं चांगलं होईल. विठ्ठल त्याच्याबरोबर एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये सुख आलं ना, जीवनामध्ये सुख आलं ना, त्या सुखामुळं आपल्याला नंतर आनंद होतो, पण नंतर आपल्या लक्षात येत नाही हे दुःख असतं. आणि जीवनात दुःख आलं की समजायचं हे कधीतरी संपणार आहे आणि परत सुख येणारच आहे. सिद्धांत काय निसर्गाचा, लक्षात ठेवा. जो उपसतो नष्ट होतो, जो उगवतो तो मावळतो, ज्याला प्रारंभ आहे त्याला शेवट आहे. आणि म्हणून जीवनामध्ये दुःख आलं उन्मळून पडू नका, आणि सुख आलं उन्मत्त होऊ नका. ज्ञानोबरांनी सांगितलं, सुखी संतोषाने यावे, सुखी विषादाने यावे. सुखामध्ये उन्मत्त होऊ नये, दुःखामध्ये उन्मळून पडू नये, लक्षात ठेवा. कारण जिथं दुःखाचा एक स्वभाव आहे, दुःख काय करतं माहिती आहे का, जिथं सुख असतं ना तिथं हमखास जातं, हमखास जातं. कारण काय गंमत आहे माहिती आहे का, सांगतो तुम्हाला. आपण व्यवहारातलं सांगतो, एखाद्या माणसाचं ना आपलं जमत नाही, नाही जमत. अशी माणसं असतात बघ. गावात आपला कोणतरी एखादा असतो, कोणतरी असतो. तुमच्या गावात नसेल कोणाचं, पण कोणतरी एक असं असतं की त्याचं माझं जमत नाही. आणि तो जर ह्या चौकात उभा असला तर आपण जाणार नका, आपल्याला संकोच वाटतो की आहे की. आता पारायणात सुद्धा घुसले बरं का, तुम्ही पारायणात नसता की आहे की नाही का, असंच आहे. म्हणजे त्याला संकोच वाटतो, पण दुःखाला संकोच वाटत नाही. दुःख कोडगं आहे. जिथं सुख असतं तिथं हमखास जातं. आपल्याला संकोच वाटतो, तो का म्हणे जया संकोच दर्शने जया छाया जाणे अनुचित, हे जया छाया जाणे अनुचित. तुका म्हणे जया संकोच दर्शने छाया जाणे अनुचित, जया छाया जाणे अनुचित. संकोच वाटतं, पण दुःखाला संकोच वाटत नाही. जिथं सुख असतं तिथं हमखास दुःख जातं. आपल्या जीवनात सुख आलं ना, समजायचं दुःख टपलंय. टपलंय ते येणारच आहे, लक्षात ठेवायचं. आणि त्यामुळे दुःखामध्ये उन्मळून पडू नका, कारण तुझी चिंता ती अशी सर्व आहे. अजिबात उन्मळून पडायचं नाही. जे जे होणार आहे ते होणारच आहे. हो, कशाला घाबरायचे, अजिबात नाही घाबरायचं. जे होणार आहे ते होणारच जर असेल ना, तर आम्ही घाबरतच नाही. दुःखाला घाबरायचं नाही, सुखानं उन्मत्त व्हायचं नाही. आणि जिथं सुख आहे तिथं दुःख येणारच जर असेल तर ते दुःख किती कोडगं आहे सांगू का. एका तुकोबराने एका प्रमाणामध्ये सांगितले, तुका म्हणे दुःखे सुखे येती वस्तीचे, सुखे येती वस्तीचे, सुखे येती वस्तीचे. तुका म्हणे दुःखे सांगणार आहे तुमच्या लक्षात नाही येणार, पण मी तुम्हाला परत नंतर समजून सांगतो. फार काय नाही काय बरं का. जिथं सुख असतं तिथं सुखी असतं ते. पण दुःखाला असं वाटतं की सुखाच्या जागेवर सुखासाठी जावं. बघा जरा डोक्याला ताण द्या. मी पुन्हा एकदा सांगतो, जिथं सुख असतं ते सुखी असतं. दुःख दुःखाच्या जागेवर दुःखी असतं, पण ते सुखासाठी दुःखाच्या जागेवर जातं. आणि दुःखाला असं वाटतं म्हणून ते गेल्यानंतर सुख मात्र दुःख येण्यानं दुःखी होतं.
आणि दुःख आल्यानंतर सुख मात्र दुःखीहून निघून जातं आणि दुःख मात्र सुखाच्या जागेवर सुखानं राहतं. कळलं का तुम्हाला? नाही कळलं का? एक दृष्टांत सांगतो, गमतीशीर दृष्टांत, विनोदाचा भाग काढून टाकायचा बरं का त्याचा. कोडगाय दुःख कसं कोडगाय माहिती आहे का? तुम्ही जर जेवायला बसला असला तर तुमच्या सांगली जिल्ह्यात काय पद्धत आहे कोण नाही, तुम्ही जेवताय आणि बाहेरून एखादा मनुष्य आला, तो पाहुणा असेल, गावातला असेल, नागरिक असेल, कुणी वाटसरू असेल, अचानकपणे तो जर मनुष्य घरात आला, तुम्ही जेवताय, तुम्ही काय करता? तुम्ही त्याला काय म्हणता? काय म्हणता बघा? बरोबर आहे ना? आमच्याकडे तुमच्याकडे एकसारखंच आहे. आणि आपण जर त्याला म्हणलोच नाही या जेवायला आणि त्याच्याकडे बघत नुसतं जेवत बसलो, चालेल का? तर तो काय म्हणणार? किती कोडगाय लोक, मी इथे येऊन उभं राहिलो तरी मला जेवायला बस म्हणणार. बर, आपण जर त्याला म्हणलं या जेवायला, तर तो काय म्हणतो? घ्या देवाचं नाव. बरोबर आहे का नाही? पण तो जर म्हणला वाडा, आता गंमत बघा, तो जर म्हणला वाडा, आपल्याला त्याला वाढावं लागतं. तर ते असतं कोडगं. नेमकं घड्याळाकडे बघतो, 11:30 वाजले. दुसऱ्या दिवशी 11:30 नेमकं येतं. पण त्याला काल जो म्हणतो का नाही जेवायला या जेवाय, आज जरा जोर कमी असतो. काय जेवताय का म्हणलं, वाढताय का? आता ती वाढताय का म्हणलं तर वाढावं लागलं, वाढलं. जेवत बसलं, गेलं निघून. कोडगं आहे हो. तिसऱ्या दिवशी पुन्हा त्याच वेळेला. आता ही झालं लत कोडगं. तो म्हणला या जेवाय, वाडा. बस जेवाय. 8 दिवस तो नेमका जेवायच्या टायमाला यायचा आणि या जेवाय म्हणलं की बसायचा. तुम्ही आम्ही बसलो असतो, तुम्ही आम्ही बसलो असतो का? मी तुम्हाला विचारतो, तुम्ही नाही म्हणता. तुम्ही मला विचारा की बुवा तो बसला असतोस का? तर मी सरळ सांगेन मी बसलो असतो, कारण माझ्यासारखा कोडगा कुणीच नाही. नेमका 9व्या दिवशी पाडवा होता. आदल्या दिवशी त्याने बायकोने विचारलं, उद्या किती जणांचं पुरण टाकायचं? का विचारतेस? 8 दिवस झाले म्हटले, तुम्ही या जेवाय म्हणलं की बसते, जेवते, जाते म्हटले. आता ती उद्या नेमकं येणार आहे. नवरा म्हणला, मला सुद्धा ती येते सारखं जेवाय बसते, जेवाय बसा म्हणलं की बसते. कोडगं आहे, ती लत कोडगं आहे, मला सुद्धा आवडणं. पण आता काय करायचं? नाही, त्याला उद्या बंदोबस्त करतो. उद्या त्याला शेवटचा स्वयंपाक करतो. ती उद्यापासून येणार नाही याची व्यवस्था करतो. फक्त तू मला सहकार्य करायचं. म्हणजे काय? तो आला की मी म्हणेन त्याला या जेवायला. तो म्हणणार वाडा. वाडा म्हणलं की त्याला ताट कर, तेव्हा माझ्या शेजारी बसू. त्याला ताट वाढून दिलं, 2-3च घास खाईन आणि मी एवढंच म्हणेन, आमटी किती आणली झाली. तू लगेच मला म्हणायचं, गिळायचं असते गिळायचं, नाही तर हातायचं म्हणायचं. अजिबात मी जास्त करायची नाही. हां म्हणजे मी बाया तशी बनवूय म्हणजे रोज म्हणतेस की उद्या म्हणाय काय झालं, उद्या म्हण की उद्याचे दिवस. बरं म्हणते, ठरलं. आणि तसं झालं की मी हातात काठी घेणार आणि तुला मारायला लागणार. अगं बाया मारणार आहे? अगं ऐक, आपल्या घरात लाईट बंद केली की अंधार पडतो का नाही स्वयंपाक घरात? मी हातात काठी घेऊन आलं की तू लाईटचं बटन बंद करायचं आणि तिथं खाट आहे, त्या खाटाखाली बसायचं. वर गादी आहे, उशी आहे, तक्की आहे, मी त्याच्यावर फटका मारला की तू नुसतं रडायचं. मी फटका मारला की तू रडायचं. बघ जातंय का नाही. ठरलं, सगळं नियोजन ठरलं, व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे करायचं. दुसऱ्या दिवशी त्याचा स्वयंपाक केला. 11:30 वाजता नवऱ्याला जेवाय वाढलं. 2-4 घास खाल्ली की आलं, या जेवाय. लत कोडगाय हो, वाडा. वाडा म्हणलं तर बसलं, वाढलं. 2-3 घास खाल्ल्याप्रमाणे ठरल्यासारखं. हा म्हणला, ए तुला काय कळतं का? आमटी किती आणली झाली, मीठ टाकायचं नाही वे. तिनं बांगड्या मागं सारल्या. म्हणजे गिळायचं असतं गिळायचं. हिनं काल सांगितलं त्याच्यापेक्षा दुप्पट उरकून घेतलं. ती पुन्हा बोलायला सापडायचं नाही ना ते. मला अशी म्हणती सोय म्हणून हातात काठी घेतली आणि मारायला सुरुवात गेला. तिनं काय केलं, पटकन लाईट घालवली आणि अंधार पडला की त्या खाटाखाली जाऊन बसली. ह्यानं वरनं उशीव फटका मारला की ती वरडायची.
ह्यानं गादीवर फटका मारला किती ओरडायचे, ह्यानं उशीव फटका मारला किती ओरडायचे. आता मला सांगा तुम्ही, घरात नवरा बायकोची भांडणं आहेत, तो मनुष्य आपण जेवलो असतो का? तर आपण काय म्हणलो असतो, कशाला भांडणायचे, चला आपलं बाहेर. ती कोडगं होतं तसंच जेवतोय बरं का. ती कोडगा आहे हो, ती नच कोडगा आहे, ती तसंच जेवतोय बरं का, खाली बाण घालून तसंच जेवतोय. आणि पुन्हा जास्तच भांडणं वाढली की म्हणला, ह्यांना कसं काय आजच सुचलं नवरा बायकोला भांडायला, कोणास पोळ्याचा स्वयंपाक इतका चांगला आहे, आणि म्हणले आजच नेमकं ह्यांना सुचलं. पण म्हणले मी बी इतका कोडगा आहे, ह्यांची भांडणं मिटल्या येऊन जेवी. म्हणून खरकटा हात घेतला, मागच्या दारानं गेला आणि मागच्या दाराच्या अशा पाठभीतीला असा उभा राहिला. ह्यांना वाटलं गेलं, तिने लाईट लावली. कस काय घालावला? हा म्हणली तुमच्या एकट्यामुळे नाही गेला, मी कस काय रडल्यागत केलं? तो म्हणला मी कस काय मारल्यागत केलं? नव्हे मी रडल्यागत केलं का नाही? तो म्हणला मी मारल्यागत केलं का नाही? ही गेलं आलं पुन्हा म्हणलं मी बी कस काय गेल्यागत केलं. विठाला दुःख एक कोडं आहे, लक्षात ठेवा. आणि जिथं सुख असतं तिथं ते हमखास येत असतं. त्यामुळं दुःख हा भोग आहे, आणि हा भोग कशाचा आहे तर संचितातून जन्माला आलेला आहे. कोणाला जर सुचत नसेल तर तुकोबाने एका अभंगामध्ये सांगितलं, हा वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. ते संचिताचे फळ आहे. आणखी एका दुसऱ्या अभंगात म्हणतात, माय बाप सवे नव्हे धनवित्त करावे संचित. करावे संचित, करावे संचित, भोगावे ते करावे संचित, भोगावे ते करावे संचित, भोगावे ते करावे संचित. माया बाप सवे नये धनवित्त, माया बाप सवे नये धनवित्त, संचित भोगावे करावे संचित, भोगावे करावे संचित, भोगावे करावे संचित, भोगावे. जे भोगावंच लागणार असेल तर हा दुःखी झालेला समाज तुकोबारांच्याकडे आला आणि म्हणले, आता आम्हाला फार मोठं दुःख झालंय, कुठला भोग आमच्या पाठीमागं लागलाय कोण जाणे. महाभारतामध्ये धर्मराजाला सुद्धा असं वाटलं होतं, माझ्या पाठीमागे कुठला भोग लागलाय, आम्ही सरळ मार्गे, राज्य आमचं, सत्य आमचं आहे, पण तरी सुद्धा आमचे अन्याय होते, आम्ही दुःखी आहे का? तेव्हा भगवान श्रीकृष्णाने विचार केला की धर्मराजा दुःखी झालेला आहे आणि त्याला कुठंतरी स्पेस पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्हाला मी हे सांगतो, लक्षात ठेवा, उपस्थितांना एक विनंती आहे, किती दुःख झालं ना तर अशी एक जागा ठेवायची की तिथे आपलं दुःख मोकळं करता आलं. त्याला ट्रेस म्हणतो आपण, ट्रेसमध्ये जायचं नाही कधी. दुःख कोणाला तरी बोलून दाखवायचं, मग कुणाला बोलून दाखवायचं तेही सांगतो. कुणाला बोलून दाखवायचं? अगदी आपल्या जीवातला मनुष्य ना आपल्यावर खरं प्रेम करतो, शुद्ध प्रेम करतो आणि आपल्यासाठी जीवाला जीव देणारा असा प्रामाणिक असेल, मग कोणी असेल, आई असतील, वडील असतील, भाऊ असेल, बायको असेल, कोण मित्र असेल, त्यालाच दुःख सांगा. तर ह्या जगामध्ये अशी माणसं आहे की आपलं दुःख रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात, विठ्ठल त्यामुळे कुठेतरी हे दुःख मोकळं केलंय म्हणले. बरोबर आहे, धर्मराज म्हणला, मला एवढं सगळं दुःख भोगावं लागतंय भगवंता का? भगवंताने विचार केला, अशा जर ट्रेसमध्ये धर्मराज गेला तर त्याची मानसिक स्थिती बिघडू शकते, मग याला कुठंतरी सांत्वन केलं पाहिजे ना. तर भगवंताने काही केलं, धर्मा नीट ऐका दृष्टांत बरं का, आणि तेवढंच लक्षात ठेवा, आत्ता दृष्टांत जेवढं लक्षात ठेवा, जीवनामध्ये तुम्ही दुःखी होणार नाही, दुःख झालं तर या दृष्टांतानं तुमचं दुःख कमी होईल. धर्मराजा एक काम कर म्हणले, मी तुला एक अंगठी बनवून देतो. भगवंताने एक अंगठी बनवली आणि त्या अंगठीवर एकच वाक्य लिहिलं, ये भी दिन जाएंगे. काय लिहिलं? हिंदीमध्ये होतं बरं का ते, ये भी दिन
टाळकरी मंडळी काय वाक्य लिहिलं होतं? जोरात एवढंच घरी घेऊन जावं आता बरं का. महिला मंडळी जोरात बरं का. काय वाक्य लिहिलं होतं? अगदी बरोबर. पुरुष मंडळी तुमचं कसं काय? हा, ये बिदिन एवढंच लक्षात ठेवा आणि एवढंच घरी घेऊन जा. जीवनामध्ये दुःख आलं तर समजा ये बिदिन. हां, त्या अंगठीवर तेवढं वाक्य लिहिलं. धर्मराजाला अंगठी घालायला दिली. ज्या ज्या वेळेला दुःखाचा प्रसंग निर्माण होईल, ज्या ज्या वेळेला मन विषान्वित होईल, ज्या ज्या वेळेला मनाला फार मोठं सद्गतीत होऊन दुःख होईल, अगदी जेंजारून गेला की धर्मराजाला त्या अंगठीची आठवण व्हायची आणि अंगठीकडे बघायचा. काय लिहिलं होतं? त्याला बरोबर वाटायचं, हे विधीन जायंगे. असं करत 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 अनेक दिवस दुःखाचा प्रसंग आला की अंगठीकडे बघायचं, हे विधीन जायंगे. युद्धाचा प्रसंग आला, एवढं मोठं दुःख आहे, पण एवढं मोठं दुःख सहन कशानं होत होतं? ये बी दिन. असं करत करत युद्ध संपलं. त्यांचा विजय झाला. त्यांना राज्य त्यांचं मिळालं. धर्मराजाला गादीवर बसवलं आणि सिंहासनावर बसवून फार मोठा उत्सव केला. राजा झाला धर्मराजा. आणि एवढं सगळं झाल्यानंतर सिंहासनावर बसलेला असताना धर्मराजाचं लक्ष गेलं. काय लिहिले? का विसरला आता? ये बी दिन. धर्मराजाला असं वाटलं की आता हे सुखाचे दिवस आले तर म्हणजे हे बी जाणार. धर्माला वाईट वाटलं म्हणून धर्मानं ती अंगठी काढली आणि असं फेकून देणार. तेवढ्यात भगवंताने हात धरला. धर्मराजा या अंगठीकडे बघत इथपर्यंत आलायस. ही अंगठी नसती ना तर तुला कुठलेही सांत्वनपर धीराचे शब्द सापडले नसते, पण या धीराच्या शब्दावर इथपर्यंत आलेले आहेस. आता सुख झाले आणि म्हणून तुला भीती वाटते. हे दिवस जाणार आहे. या भीतीपोटी राज्य कर. या जगामध्ये यावं चंद्र देवा करो. लोकांना असं वाटलं पाहिजे की धर्माचं राज्य असावं. विठ्ठल सांगितलं दुःखी जीव आहे. अहो काही करू नका, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही दुःख बघताय ना, मी तुम्हाला सांगतो तेवढं ऐकणार का? तुकोबांनी सांगितलं. विचारल्यानंतर लोक म्हणजे हो मी ऐकणार. ऐकणार. काय म्हणताय महाराज, तुमचं काय म्हणणं आहे? तुकोबांनी सांगितलं सांगू का तुम्हाला? हा, सांगू का? हा, भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे समाधान करावे समाधान. भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे भोग येणार असतील. भोग तो न गडे संचिता वाचोनी. फक्त मनामध्ये समाधान करून घ्या. पण समाधान करत नेमकं काय करा? या दुःखापासून तुम्हाला अधिक म्हणजे जर वाचायचं असेल आणि या भोगाला तुम्हाला स्वीकारावंच लागेल, यासाठी मानसिकता तयार करा. आणि जो जीवनामध्ये भोग येतोय त्याला सामोरं जा आणि त्या भोगापुढं तुम्ही हतबल होऊ नका. त्याला आनंदानं स्वीकारा. तेच अभंगाचं पहिलं. Hare
मग तो कृपा सिंधू निवारी साखरे मग तो कृपा सिंधू निवारी साखरे देवावरी देवावरी मग तो कृपा सिंधू निवारी साखरे देवावरी साखरे साधे साधे देवा भार घालोनी देवा बरी भार घालिया मोराचे आतारे देवा बरे भार घालोनी देवा बरी भार घालोनी देवा बरे भार घालोनी सांत्वन करतात. जीवनामध्ये तुमच्या सगळ्यांच्या दुःख येणार आहे, पण तो दुःखाचा भोग असतो तो प्रत्येकाच्या जीवनात येतच असतो. पण आलिया भोगाची असावी सादर. पण नुसतं सादर आहे म्हणजे सामोरं जा, जे काय असेल ते स्वीकारा, नाहीतरी नाही स्वीकारून उपयोग नाही, तुम्हाला तो भोगावाच लागणार आहे. मग तुम्ही एक काम करा, नुसतं हे करत असताना तुकोबाने दुसरं एक सांगितले, देवावरी भार हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही अशा एका शक्तीवर विश्वास ठेवा की तो आहे, त्याचं अस्तित्व मान्य करा. हे मी नाही, करता करविता तो आहे, देता देवविता देता देवविता, ल्यावे द्यावे द्यावे तुझ्या नावे आणि जमा खर्च तुझ्या असे सत्ता आहे ना. सारे शरीर कोणाची आहे सत्ते, अशी एक सत्ता आहे बरं का. या संपूर्ण जीव जगतात योगक्षम करणारी एक सत्ता आहे, अशी एक शक्ती आहे, योगक्षम करतो. लक्षात ठेवा, या त्रिकोणातला प्रत्येक जीव जेवल्याशिवाय तो जेवत नाही. पण आपण मात्र त्याला न नैवेद्य दाखवताच जेवतो. न नैवेद्य दाखवणाऱ्यासाठी सांगतोय बरं का मी. हां, त्याचं आठवण कधी जेवताना करत होत नाही का. बरीचशी लोक असे आहेत, कोण कोण म्हणतात तुम्ही सांगा बघू, पोधनी कवळ घेताना माझ्या, कोण म्हणतो सांगा बघू, बोटवर करा. रोज म्हणतो, रोज पंक्तीपुरतं नाही का. रोज नैवेद्य कोण दाखवतं, दाखवत आहेत ठराविक लोक की देवाला नैवेद्य दाखवतात. त्याची याचा अर्थ काय, त्याला जीव घालायचा. भगवंत तसंच असतो. या सृष्टीवरचा एकही जीव जेवल्याशिवाय तो, म्हणजे सगळे जीव, एक सुद्धा जीव राहत नाही, त्यावेळेस भगवंत जेवतात. सत्ता आहे, सत्ताधीश आहे तो. लक्षात ठेवा. मी बोलविल्या, मी चालविल्या. अहो, त्याने बोलवल्याशिवाय वेद बोलत नाहीत, त्याने चालवल्याशिवाय सूर्य चालत नाही. नवे एवढंच काय, तो वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता राहिल्या. प्रत्येक झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, असा तो सत्ताधीश आहे. तर त्याला एक आहे, प्रत्येक जीवाला जीव घालायचं म्हणून जेवायचं. रुक्मिणी मातेने एकदा बोलवलं, हो जेवायला या, ताट करून ठेवले. आलो आलो, बराच वेळ झाला. अहो आलो आलो काय, ते थंड होतं, या जेवायला. आलो आलो, जाऊन बसले. दुपारचं 2 प्रहर झाला होता. ही काही जेवायची वेळ आहे का? आत्ता जेवायला आलाय, मगाचपासून 2 प्रहरापर्यंत मी तुम्हाला बोलवते, आत्ता आलाय. अगं म्हणले रुक्मिणी, या सृष्टीचे सगळे जीव जेवल्याशिवाय मी जेवत असं. सगळे त्याशिवाय जेवत नाही जेवत. रुक्मिणी माता म्हणजे यांची परीक्षा घ्या. लई शायनिंग मागतात ना, खरं का खोटं म्हणजे यांची परीक्षा घेऊया. दुसऱ्या दिवशी रुक्मिणी मातेने काय केलं, स्वयंपाक करायचा अगोदर एक डबा घेतला आणि त्या डब्यात एक साखरेचा कण टाकला. तो डबा पॅक केला, ते फडक्यानं बांधलं घट्ट आणि दिवळीत ठेवला. आता म्हटलं बघतेच, झाला स्वयंपाक, या जेवायला. आलो अहो या की आले. हा दुसरा जेवायला बसले, असा घास उचलून तोंडात. का हो, काल काय म्हणला होता, काय
ह्या सृष्टी तळावरचे सगळे जीव जेवल्याशिवाय मी जेवत नाही. आता सगळे जेवले. काय सांगताय म्हणजे? किती खोटं बोलताय? जेवलेत? हो हो जेवलेत बोलले, सगळे जेवले. थांबा म्हणतो, तुम्हाला दाखवते कोण उपयोग. डबा काढला, फडकं सोडलं, झाकण घट्ट होतं ते काढलं. बघ म्हणले, त्या मुंगीच्या शेजारी 2-3 साखरेचे कण पडले होते. जेवले का? अगं बाई आम्ही खरंच की जेवले. अहो म्हणले, अशी एक सत्ता आहे की तुम्ही फक्त त्याच्यावर सत्ता ठेवा, त्याच्यावर भार ठेवा. देवावरी भार. भार म्हणतो नाही का आपण तुकोबारांनी असे अनेक अभंगामध्ये सांगितले. हां, एका अभंगात म्हणतात, तुका म्हणे घालू तयावरी भार, वा संसार देवा संसार देवा म्हणजे नेमकं काय? हे मी करत नाही, करता करविता तोच आहे. पोषितो जगासे एकला तो, पोषितो जगासे एकला ते, पोषितो जगासे एकला ते, पोषितो जगासे. काय नाथ विषय पाळू देवासे, प्रत्येक मी करतो, मी नाही करत तो करतो असं म्हणलं पाहिजे. तो कुबराय सुद्धा म्हणतात, काय ना पामरे बोलावी उत्तर परी त्या विशंभरे कृपा केली, साळुंकी मंजुळा शिकविता झाली वेगळाची. माझा सर्वस्व भार त्याच्यावर आहे. मी नाही बोलत ते का, काय काय लोक असे असतात त्याच्यावर भारत गेले. बघा तुम्ही त्याला म्हणतो ना, काय सुंदर घर बनले हो, तर तुम्ही काय तो काय म्हणतो त्याच्यावर भार असेल म्हणतो. हो कसला रे, मी नाही काय केलं, हे सगळं करूच केलं. म्हणजे भार कोणावर आहे? पण काय काय असे असतात देवावर भार नसतो. त्याने जर घर बांधलं असं का नाही, काय घर बांधलंय, पट्ट्याला लय ताप झाला. म्हणजे त्याचा देवावर भार. भार म्हणजे कसं माहिती आहे? भार म्हणजे काय या शब्दाचा आपण सांगतो. एखाद्या मुलीचं लग्न व्हायच्या अगोदर त्या मुलीच्या नावापुढं नाव कोणाचं असतं? वडिलांचं. पप्पांचं म्हणजे वडिलांचं. बरं ठीक आहे, चला पप्पा. हां, वडिलांचं. लग्न झाल्यावर कोणाचं असतं? आपली इथं कशाला नाव रावली, मिस्टर म्हणून नाही का? म्हणजे अगोदर वडिलांचं असतं. लग्न झालं की त्याचा अर्थ काय? जोपर्यंत ती लग्न होऊन जात नाही तोपर्यंत तिचा योगक्षेम करण्याचा सर्वस्वी भार कोणावर आहे? वडिलांच्यावर. आणि लग्न होऊन गेलं की आता वडिलांचा भार संपला, आता तो भार कोणावर आला? म्हणजे तो त्याच्यावर भार टाकायचा. हे मी नाही, तो नाही, तो आहे, मी आहे. हा, असलं काय नाही बरं का. मी नाही काय करत, तोच करतोय, लक्षात ठेवा. असं ज्या वेळेला आपण म्हणतो भार. दोघं नवरा बायको होते बरं का. त्यातला एक जो होता ना नवरा, वारीला जायचा, 30-35 वर्ष अखंडपणे वारीला जायचा. आणि त्याचा हा भार सगळा त्याच्यावर जायचा. तो म्हणायचा मी काय करत नाही, पाऊल सुद्धा टाकतो त्याच्या सत्तेनं टाकतो. आणि दरवर्षी वारीला जाताना, दर वेळेला वारीला जाताना तो बायकोला जाऊन सांगायचा, म्हणायचा मी आता वारीला जातोय, माघारी येतो, त्याचं दर्शन घेतल्याशिवाय मला काही चैन पडत नाही, माझा सर्वस्वी भार त्याच्यावर आहे, हा संसार तो चालवतोय. बायको आपलं डोळं नाक डोळं मोरडायची, जा असतात बघ का ठीक आहे. आता तो जायचा श्रद्धांत करणातली त्याच्यावर, सगळा भार त्याच्यावर. पण एकदा वारीला गेला, जाताना म्हटला मी आता पुढच्या वेळेला वारीला जी जाणार आहे ती परत येणार. म्हणजे का येईन, पण एखाद्याला उशिरा पण येईन, नाही तर नाही बी यायचं. का? सगळी तीर्थ मी करणार आहे देशातली.
आणि त्यावेळेला गाडी घोडं नव्हतं, आपलं चालत जायचं. पंढरपूरवरनं, शिंगणापूरवरनं, गाणगापूरवरनं सगळीकडे फिरत फिरत जायचं. मग पैठण वगैरे, काशी बिशी सगळं, प्रयाग सगळं काय असेल ते बरं का. असं ती म्हटली मी तुमच्याकडे येणार. तो म्हटला मी काय महाबळेश्वरला निघालो नाही, देवाला निघालोय, तीर्थाटनाला निघालोय. मी आता जाईन, उपाशी तापाशी राहावं लागेल, उन्हा पावसात चालावं लागेल, आणि मी माझ्याबरोबर कशाला येतेस ती, मी जात नाही. नाही म्हटले तुम्ही असेल तिथं मी येणार. बघा तिने आपलं बायकोला घेतलं आणि दोघं नवरा बायको आपली तीर्थ करत या तीर्थावनं त्या तीर्थावर, त्या तीर्थावनं त्या तीर्थावर, त्या तीर्थावनं त्या तीर्थावर. पावसाळ्याचे दिवस होते आणि या तीर्थावनं त्या तीर्थावर जात असताना प्रचंड पाऊस पडला होता आणि त्या नदीला फार मोठं पाणी आलं होतं. ऐका नीट बरं का, भार कसा असतो बघा. प्रचंड म्हणजे 1 किलोमीटर रुंद होती नदी आणि दुथडी भरून वाहत होती. ते पाणी आता पलीकडे घेऊन जायचं. ती पाणी बघून सगळे थांबले. ही दोघं नवरा बायको थांबले. आता पलीकडे घेऊन जायचं, पाणी उतरल्याशिवाय जात आहे म्हणून ते आपले थांबलेत आपल्या नदीच्या काठाला. पलीकडे तीर्थ आहे, पलीकडे जायचं आहे आपल्याला, पण पाणी ओसरल्याशिवाय जाता येत नाही. काय करायचं, विवंचनेत उभे राहिले. तेवढ्यात त्यांच्यासारखे आणखी 25 जण तिथं आले. पलीकडे जायचं. किती जण? 25. हे किती जण आहेत? 2. 25 आणि 2 किती झाले? 27 लोक. आकडा नीट लक्षात ठेवा बरं का, आकडा लागणार आहे मला पुढं. हां, 27 लोक थांबले होते. पलीकडच्या काठावर एक नावाड्या होता. 50 वर्ष झाला हाच उद्योग करायचा. किती पाणी असलं तरी लोकांना नावेत बसवायचा आणि पलीकडे घेऊन सोडायचा. तो पलीकडनं नाव हाकत हाकत आला आणि ह्या 27 जणांना म्हणला तुम्हाला पलीकडे जायचंय का? हो, माझ्या नावेत बसा, मी तुम्हाला पलीकडे नेऊन सोडतो, पण 1-1 पैसा घेईन. चालते म्हणजे. त्या नावाड्याच्या सांगण्याप्रमाणे ते 27 जण नावेत बसले. नावाड्या कितवा? 28वा. नावेत किती लोक आहेत? नावाड्या सकट 28. बघा आता आकडा नीट लक्षात ठेवा. नाव अशी वलवत वलवत माथ्यावर निघली आणि जे पाऊस जे आला, गारेचा पाऊस आला, वारं सुटलं, विजेचा कडकड, आणि ती नाव पुढं पण जायना आणि मागं पण जायना, अशी दोलायमान झाली. अशी अशी तडाखे बसायचे. हा म्हणला 50 वर्षी मी नाव हाकतोय, पण म्हणलं असला प्रसंग माझ्यावर कधीच नाही, पहिल्यांदाच आलाय. म्हणला आता काय खरं नाही, आपलं नाव पलटी होणार. आणि आपण तो लागला रडायला. आता तो रडायला लागल्यानंतर बाकीचे काय म्हणतील? त्याला म्हणतील नको रडूस, आम्ही आहे ना तुला, असं म्हणतील का? एवढा सराव असलेला, एवढा धीट असलेला नावाडी सुद्धा रडतोय म्हणलं की आपलं काय खरं नाही. म्हणून त्या 28 माणसं होती ना, किती होती? 28च होते ना. 28 माणसापैकी 27 माणसं 10 बोकरून रडत होती. पण ज्याचा भार होता ना त्याच्यावर, तो वारकरी होता, त्याचा भार कोणावर होता? तो सगळ्यांच्याकडे बघायचा आणि हसायचा, आणि सगळी त्याच्याकडे बघून रडायची. माणसं म्हणली काय वेळ लागले, आम्हाला दुःख झालंय, आम्हाला संकट आलंय. म्हणले आम्ही रडतो, हे हसते. बायको तर म्हटली तुम्हाला काय करतं का? म्हटली आम्ही एवढं म्हटलं दुःखात आहे, तुम्ही हसताय. म्हणजे तुम्हाला काय लागतं? म्हटलं लागली रडत रडत त्याला बोलायला, आदवा तदवा बोलायला लागली बरं का. तो आपला सगळ्यांच्याकडे बघायचा आणि हसायचा, आणि सगळी त्याच्याकडे बघायची रडायची. 27 रडतायचं आणि एकच हसतोय. का हसत होता माहितीये का तो? त्याला माहिती होतं त्याच्यावर भार, त्याच्या मनात आलं तर वाचवल, त्याच्या मनात आलं तर संपवल. काय होईल ते होईल, काय तुला करायचंय ते कर, माझा तुझ्यावर विश्वास आहे. घालोनी आभार राहिलो निशांती, घालोनी आभार राहिलो निशांती, घालोनी आभार राहिलो, घालोनी आभार राहिलो निशांती. निरावारे संजूर तोबा, निरावारे संजूर तोबा, la
वारकरी कुणाला म्हणायचं? कसलंही संकट आलं की तो घाबरत नाही, समजायचं ताकद परमार्थ पक्काही म्हणायचं. पण परमार्थ करते, वारी करते, मार्ग वाजते, सगळं करते, भटाला जाते, हरिपाठाला जाते, काकड्याला जाते, आणि जरा काय झालं की दुःखानं विचलित होते, समजायचं परमार्थ कच्चा आहे. विठ्ठल उगत नव्हते म्हणत नाही, भीड भार तुका म्हणे सानाथ. काय भेटते त्याला? अजिबात भेटत नाही. अरे आमचा विश्वास त्याच्यावर आहे, तो काय करेल ते. म्हणून तो सगळ्यांच्याकडे बघायचा, हसायचा, म्हणायचा काय अज्ञान माणसायचो, त्याच्या हातात का फक्त हातात आहे ना सगळं, नाही का? कारण प्रारब्धाची गती कुणाच्या हातात असती? तुकोबाराय काय म्हणतात माहितीये का? प्रारब्धाची गती न कळे विचित्र, प्रारब्धाची न कळे विचित्र, प्रारब्धाची गती न कळे विचित्र, प्रारब्धाची गती न कळे विचित्र. आहे हाती सूत्र विठोबाच्या, आहे हाती सूत्र विठोबाच्या, प्रारब्धाची गती प्रारब्धाची गती नकडे विचित्र. आहे हाती सूत्र विठोबाच्या, आहे हाती सूत्र विठोबाच्या, प्रारब्धाची गती नकडे विचित्र, प्रारब्धाची गती नकडे विचित्र. प्रारब्धाची गती नकडे विचित्र. आहे हाती सूत्र विठोबाच्या, त्याच्या हातात आहे ना, आपण त्याच्यावर भार टाकायचा. म्हणून तो सगळ्यांच्याकडे बघायचा, आणि हे काय अज्ञान आहे म्हणून सगळ्यांच्याकडे बघून हसायचा, आणि सगळी त्याच्याकडे बघून रडायची. अर्धा पाऊण तास झाला हा खेळ चाललाय, पण हळूहळू पुन्हा वादळ शमलं. गारांचा पाऊस थांबला. 1 तासानंतर पूर्वस्थिती झाली. नावाड्यानं नाव हातात हातात पलीकडे नेली. सगळे म्हणले सुखला सुखला सुखला. त्याच्या हातातच होतं ना, त्याने वाचवलं तुम्हाला. सुखला उतरले. काय काय प्रामाणिक होते त्यांनी आपले 1-1 पैसा दिला. पण ज्यांना बुडवायचा होता, आमच्या दवाखान्याच्या उदारीसारखं, काय काय व्यावहारिक माणसं नसतात बरं का, त्याला काही करून बुडवायचंच असतं. मग त्याला काही म्हणलं तर ती बुडवतेच. मला तर एक जण म्हणला होता, कुणाचं दिलंय तर जाऊ तुमचं बुडवायचं. आता मी असलं नाही सांगत, त्याच्यात पुन्हा तेवढंच घरी घेऊन जाल. विठ्ठल उतरले, पलीकडे गेले. तिथं मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये गेले. हरिपाठ झाला, संध्याकाळी जेवण झालं, विश्रांती झाली. पहाटे उठले, आंघोळ स्नान वगैरे झालं, पुन्हा काकड आरती झाली, पुन्हा प्रसाद झाला. आणि काकड आरतीनंतर प्रसाद घेऊन आपली ती निघाली दोघं नवरा बायको पुढच्या प्रवासाला. आता या तीर्थांच्या तीर्थावर जायचं. पाऊस पडत आहे, प्रचंड पाऊस झालाय, अजून पाऊस पडतोय. रस्त्यानं पुढे गेले, गावाच्या बाहेर गेले, दोघंच नवरा बायको आपली चालले. तेवढ्याच कायच्या बायकोला आठवण आली कुणा. ते नवऱ्याला म्हणले थांबा. का ग? काल तुम्ही का हसत होता? आता काय कारण आहे का हो काढायचं? कालचं काल झालं का? नवरा म्हणला अगं कालचं काल झालं. नाही नाही म्हणजे मला कळू द्या, तुम्ही का हसत होता? काय समजता हो स्वतःला तुम्ही? आम्ही सगळी लढतोय तुम्ही हसत होता वय म्हणजे. आता नवऱ्यानं असा विचार करा की ह्याला काय सांगा म्हणजे. बरं सांगून पडतंय का? पडतं का? अरे भाऊ पडतं का? तुमचं मी ती जाण बरं वाटतं. जसं तुमचं तसंच माझं. असं सांगून पटणार नाही. मग त्याने काय केलं आता नीट ऐका बरं का. एक विहीर होती, ती विहीर अशा हातानं पाणी भरलं तर ती इतकी तुडंब भरली होती. ती विहिरीजवळ तिला नेलं, दोन्ही दंडाला धरलं आणि बुडवलं. तुम्ही बघताय माझ्याकडं सोडली बिडली का? सोडली नव्हती त्यानं. आता बुवा सांगते, आत्ता सांगेल मग सांगेल सोडली का? सोडली नाही. तिनं गटांगडी खाल्ली, परत वर काढली. परत ती वर आली की त्याच्याकडे बघून हसायची. पुन्हा बुडवली, पुन्हा गटांगडी खाल्ली, पुन्हा वर काढली, पुन्हा वर आली की त्याच्याकडे बघून हसायची. पुन्हा बुडवली, 5-6 वेळा बुडवली, 5-6 गटांगड्या खाल्ल्या, 5-6 वेळेला वर काढली, वर आली की त्याच्याकडे बघून हसायची. 7व्या वेळेला बुडवली, गटांगडी खाल्ली, वर काढली,
पुन्हा त्याच्याकडे बघून हसली. ह्यानं काठावर विहिरीच्या काठावर उभी केली. सांग म्हणली, मी तुला 7 वेळा बुडवलं. 7 वेळा तू गटाने खाल्ल्यास का नाही? खाल्ले. मग 7व्या वेळेला तुला वर काढल्यानंतर तू माझ्याकडे बघून का हसत होतीस? का हसत होतीस? तुझ्या या प्रश्नाचं उत्तर तू दे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर ह्यातच आहे. सांग का हसत होती? तिने उत्तर काय दिलं माहिती आहे का? मला माहिती होतं तुम्ही मला बुडवूनच देणार नाही. म्हणले तद्वत माझी खात्री होती, माझा भार त्याच्यावर होता, तो आपल्याला कधी बुडवून देणार नाही. फक्त तुम्ही त्याच्यावर भार घाला. मग भार घातल्यावर काय होईल? मग तो कृपा सिंधू सिंधू भगतो कृपा सिंधू निवारी सागरे भगतो कृपा सिंधू निवारी सागरे भगतो कृपा सिंधू निवारी सागरे भगतो कृपा सिंधू निवार साकडे भगत कृपा सिंधू आधा निवार साकडे कृपा सिंधू निवार साकडे भगत कृपा सिंधू निवार साकडे एरते बापुरे काय रंके एरते बापुरे काय रंके भगतो कृपा सिंधू निवारी साकडे भगतो कृपा सिंधू आधा निवारी साकडे त्याच्यावर भार घाला. पण त्याच्यावर भार घातल्यावर काय होईल? जर तुम्ही त्याच्यावर भार घातला मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. तो काय करतो माहितीये का? तो निवारी साकडे नाही का? कसा साकडे निवारतो माहितीये का? मागे पुढे उभा आली आघात आम्हाला के पाठी कडे त्याच्यावर देवा, त्याच्यावर विश्वास ठेवा. तो काय करतो? आम्हाला के पाठीकडे आपण कडे काढा. आम्हाला आपल्याला पाठीकडे ठेवतो आणि आपण कडे काढा. त्याच्या अगोदर असं म्हटलंय
ती सुख ठेवी आम्हासाठी आणि दुःख नाही का. एका अभंगात तुकोबाने सांगितलं बघा, तो अभंग आहे. भक्ताईची जाणं गेल्या आशा पाशी पुढं विषय तो झाला निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही तसाकडे पडोने पडोने काही सदाचारे पडोने काही सदाचारे पडोने. निर्वाणी गोविंद तो फक्त तुम्ही श्रद्धेनं त्याच्यावर भार घाला. त्याच्याशिवाय आपल्याला कोणी वाटत. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाच एकच तेवढा. एक हरिपाठातलं प्रमाण सांगू का उत्तरार्धातलं? हा सांगू का? हरिविन धावया न पवे कोणी, हरिविन धावया न पवे कोणी, हरिविन धावया न पवे कोणी. आमांच्या तो नरता प्रिया आमात्मे मुख तो नरता प्रिया हरिविन धावया न पवे कोणी. त्याच्याशिवाय कोण नाही लक्षात ठेवा. येरती बापुडे. येर म्हणजे प्रपंचात असणारे, जन्म घेतलेले, ज्यांच्या पोटी जन्म घेतला ते आई वडील सुद्धा, जिला करून आणली ती बायको सुद्धा, ज्यांना जन्माला घातली ती मुलं सुद्धा, आणि कमवलेली संपत्ती सुद्धा कुणी उपयोगी पडत नाही. निरोपरा सांगतात येणे एकरीची जाणीव शेवटी, येत्या राहण्याची नाही कल्पकोटी, जोडले धन ते नचले लक्ष कोटी, म्हणून यालो सावळेच्या भेटीवर. दुसरं कोणीच नाही लक्षात ठेवा. कारण याच्याबद्दल बोलताना पुष्कळ तुकोबाने सांगितलंय. माझा मीची झालो शत्रू, कैचे पुत्र झाला कायचा मित्रू, कासळ्या घातला पसरू, अहो जगद्गुरु तुका म्हणे विठ्ठल. एका वासुदेवात कानोबाला काय म्हणतात माहितीये का? बा तुझे नि तू सोय, तुझी वडील बा आधारे, तुझे वडील बा तू तुझे नि आधारे, तुझे आधारे. वरकड मिळाले ते आवगे मिळाले ते आवगे वासुदेवा करतो फेरा, वासुदेवा करतो फेरा, वासुदेवा करतो फेरा. माया बाबू होता बाप निर्दी करते म्हटला दुरोती खाल्ला म्हणतात हो गणधारा पुत्र सर्व मिथ्या आहे जाणं. तुला काय वाटतंय? आईने जन्माला घातले तुला बरोबर आहे, पण शेवटी कोणीही नाही तुझी. नामदेवराने एका अभंगामध्ये सांगितले 9 मास गर्भवास कष्ट दिले तया मातेची, मग ती निष्ठुर झाली कशी अंती दूर राहिली. कुणीच नाही. वडील जीवी बापाशी आवड, मुखी घालून करी ती कोड, जेव्हा लागली यमवड तेव्हा दूर टाकीले. कन्या पुत्राधिक बाळे तीत व स्नेहाची स्नेहारे, तुझ्या दर्शना वाचून व्याकुळे अंती दूर राहिले. एवढंच काय तर ग्रहदेहाची कामिनी ती तव राहिली भुवनी. काय इथे शब्द आहे? ग्रहदेहाची कामिनी. कामिनी म्हणजे कोण? बायको. ती तव राहिली भुवनी. आता मी असं म्हणत होतो बरं का,
ग्रहदेहाची कामिनी तिथवर राहिली भुवनी. माग म्हणणार म्हणायची तिथवर राहिली भवानी. अरे तसं नको म्हणून म्हणलं नाही का, भुवनी म्हण ती घरात राहते. ग्रहदेहाची कामिनी मी तो एकला स्मशाना लागी जळत असे अग्नी सवे. ही सगळी संपत्ती इथंच राहते. अरे तूने क्या गाया था जो तूने खो दिया, तूने क्या पैदा किया जो नष्ट हो गया, तूने लिया यही पे लिया, किया यही पे दिया, तुम्हारा क्या गया जो तुम रोते हो. विठ्ठल अजिबात हव्यास करू नका. तर तुम्ही काय करा, हा प्रपंचाचा भार त्याच्यावर टाका आणि भगवंता पुढं शरणागती पत्करा. जर तुम्ही या सगळ्या गोष्टीला भिलात तर भिण्याच्या पोटी दुःख आहे आणि शरण देवाला गेला तर बरं आहे. तेच अभंगाचं तिसरं. भयाचे पोटे भयाचे पोटे भयाचे पोटे दुःखाची आरास. भयाचे पोटे भयाचे पोटे भयाचे पोटे भयाचे पोटे दुःखाची आरास. भयाचे पोटे भयाचे 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 पोटे दुःखाची आरास. भयाचे पोटे भयाचे भयाचे पोटे भयाचे पोटे दुःखाची शरण देवाची जाता भरे. शरण देवाची जाता भरे. मग तो कृपा सिंधू मग तो कृपा सिंधू निवारे सागर. मग तो कृपा सिंधू मग तो चरण देवाचे दाता भले. चरण देवाचे दाता भले. मग तो कृपा सिंधू मग तो कृपा सिंधू मग तो कृपा सिंधू निवारे सागर. मग तो कृपा सिंधू मग तो कृपा कृपा सिंधू निवारे सागर. आपल्याला जेवढ्याला हे तुकोबाने सांगितलं त्याच्याशिवाय कुणी धावून येत नाही. पण आपल्याला असं वाटतं की आपण तर त्याची आता सेवा केली नाही, भजन केलं नाही, आपल्याला भीती वाटते. तुकोबाने सांगितलं भिवू नका बरं का, भिवू नका. तुम्ही अज्ञानपणात चुकला असाल, तुमच्या मनात अजिबात भीती आणून देऊ नका. का तर भयाची या पोटी दुःखाची तर आहे. भयाचे पोटी दुःख आहे. मग काय केलं पाहिजे, शरण देवाशी जाता. तुम्ही देवाला शरण जा. आता शरण गेल्यानं काय होतं तिथे एक 2-3 दृष्टांत सांगतो, सिद्धांत सांगतो, तुकोबांच्या अभंगातलं प्रमाण सांगतो. दृष्टांत कसा आहे बघा. फार मोठी नदी होती, त्या नदीच्या कडेला मोठी झाडं होती. अगदी एक असं कवळ्यात बसणारी अशी एवढी मोठी झाडं होती, जुनी. पण ते नदीला पाणी जसं आलं, इतकं प्रचंड पाणी आलं की ती कडेची झाडं उन्मळून पडली. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, पाणी यायचं की प्रत्येक वेळेला झाडं कडेची जायची. 4थ्या दिवशी लवाळा माहिती आहे का तुम्हाला? लवाळ्याचा मुक्काम होता नदीत मध्यभागी. लवाळ्याला असा विचार आला की एवढ्या मोठ्या कडेची झाडं जात आहेत आणि एवढी महाकाय झाडं जात आहेत आणि आपली प्रकृती अशी कशी अशी. लवाळा कसा असतो, फार तर अंगठ्या एवढा म्हणजे मोठा लवाळा झाला, याच्यापेक्षा बारका करंगळीसारखाच असतो, त्याच्यापेक्षा लहान आहे.
आता आपली प्रकृती अशी आणि त्यात आपण नदीच्या मध्यावर आहे. कुठं आहे? नदीच्या मध्यावर आहे. कुठं आहे? हा, जसे टाळकरी कीर्तनाच्या मध्यावर असतात तसे विठ्ठला विठ्ठला. आणि म्हटलं आता काय करायची भीती वाटायला लागली. त्यावेळेला त्याला व्हायला कुणीतरी सांगितलं अजिबात द्यायचं नाही. नाही द्यायचं. तू संतांच्याकडे जा. कुणाकडे जा? संतांच्याकडे जा. संत तुला बरोबर मार्गदर्शन करते. आणि संतांचं ऐक. सगळ्यांनी संतांचं ऐकावं, लक्षात ठेवा. संतांचं नाही ऐकल्यावर फार मोठी विचित्र परिस्थिती निर्माण होती. संतांचं ऐकावं. तुकोबांनीच एका अभंगामध्ये सांगितलं देव सारावे परते आणि संत पोजावे आते. जा तू त्या संतांच्याकडं. त्याच्यावेळी स्वतः ना तुझा हो संतांचे पायी हा माझा गेला संतांच्याकडे. संतांना सांगितलं म्हणले मी फार दुःखी आहे. का? अहो एवढं मोठ्या नदीमध्ये एवढं मोठं पाणी येत आहे की कडेची महाकाय वृक्ष वाहून जात आहेत. बर मग माझा तर मुक्काम मध्येच आहे नदीच्या आणि माझी प्रकृती अशी. आता मला असं वाटतंय की माझं काय खरं नाही. आता लागोपाठ पाऊस पडतोय, पूर येणार म्हणले. आता माझं काय खरं नाही. आता मी काय केलं पाहिजे? संतांनी सांगितलं मी सांगतो ते ऐकणार. ऐकणार का? म्हणजे ऐकणार. बघ संतांनी सांगितलं नेहमी ऐकावं. जर नाही ऐकलं तर गोठ्यात जातो. संतांनी सांगितलं एक काम कर, मी सांगितलेलं ऐक, तुला काय होणार नाही, मी जबाबदार आहे. हो म्हणले ठीक आहे. काय करायचं? काय नाही, पाणी आल्याला दिसलं की नुसतं असं काय करायचं? पाणी आल्याला दिसलं किती मोठं पाणी होतं नुसतं असं म्हणजे काय करू? शरणागती पत्कर. तुकोबारायांचं प्रमाण आहे ना. मारे झाले जाती देते लवाळे वाटती, देते लवाळे वाटती, देते लवाळे वाटती. झाडे जाते देते लवाळे वाटती, देते लवाळे देते लवाळे वाटती. मगाशी मी बोलल्याप्रमाणे हा अभंग पाठ आहे आपला बहुतेक सगळ्याचे. महापर्यंत झाडी जाते तिथे लवाळे असतं ती. बरोबर आहे का नाही? आता तुकोबारायांचे अभंग असेल बरं का, तुम्ही गाथा वाचली ना तर तुमचं लक्षात येईल. एक जर विषय तो मांडला ना तर तसे एक 4-5 अभंग तसेच असतात. अगदी एकसारखे तसेच. बघा शब्दावर थोडा फरक असतो, थोडासा फरक बरं का. चौचरणी अभंग आहे. पुरे मातली या नदी, लवाळा नांदे जीवन संधी, वृक्ष उन्मूळण्या भेदी, परी तो कधी भंगे ना. विठ्ठला विठ्ठला गेला नाही हो. त्याने संतांचं ऐकलं आणि संतांनी सांगितलं शरणागती. म्हणून तो तुकोबाराय म्हणतात म्हणून शरण जावे सर्व बाहेर वासी. हा तुकोबाराय उगत नाही म्हणत. तुका म्हणे तुझं तुका म्हणे तुझं शरणाने भावे, तुका म्हणे तुझं, तुका म्हणे तुझं, तुका म्हणे तुझं शरणाने भावे, तुका म्हणे तुझं, तुका म्हणे तुझं शरणाने भावे, पापने जावे पांडुरंगा, पापने जावे पांडुरंगा, पापने जावे पांडुरंगा. सारी येणे भक्त, सारी येणे भक्त नकळे तुझा अंत. सारी येणे भक्त तुका म्हणे तुझं शरणाने भावे, पांडुरंगा. पापने जावे
ताळवे पांडुरंगा. तारी येले भक्त, अनेक भक्तांना तारलं. फक्त तुम्ही देवा पुढे शरणागती पत्करा. आणि एक लक्षात ठेवा, देव तुम्हाला कधी स्वीकारेल? फक्त तुम्ही शरणागत जा. शरणागताला देव आपोआप प्राप्त होतो आणि तो त्याला जवळ करतो. म्हणून शरणागती पत्करा. द्रौपदी असा प्रसंग आला होता महाभारतातला दृष्टांत. पितामह भीष्मनी प्रतिज्ञा केली, उद्या नी पांडवी पृथ्वी करणार. नी पांडवी, एक सुद्धा पांडव या पृथ्वी तलावर दिसता नाही. दुर्योधनाने सांगितलं होतं, पितामह तुम्ही काय लढताय? तिथं पार्सलिटी करताय का? तुम्ही आमच्या पक्षाचे, तुम्ही त्यांच्या पक्षाच्या समर्थनार्थ वागताय म्हणले. आम्हाला हे मान्य नाही. त्यावेळेला पितामह भीष्माला राग आला आणि त्यांनी तिथं प्रतिज्ञा केली, उद्या नी पांडवी पृथ्वी करणार. द्रौपदीला कळालं. समरांगणावर पितामह भीष्माने प्रतिज्ञा केली, मी पांडवी पृथ्वी करणार. वाईट वाटलं. पण नी पांडवी पृथ्वी म्हणजे पती संपली, मला वैधव्य येणार. भगवान श्रीकृष्णाकडं सूर्यास्ताच्या वेळेला गेली आणि म्हणले, काय भगवंता, तू माझा भाऊ आहेस ना, मी तुझी बहीण आहे ना, मग मला वैधव्य येईल असं कसं काय पितामह भीष्माची प्रतिज्ञा करू शकतात? आणि तू कसा काय गप्प बसला? याच्यावर काय मार्ग आहे का नाही? माझं वैधव्य बघायचंय का तुला? भगवंतांनी सांगितलं, काळजी करू नकोस, ये बी दिन कळलं. अजिबात काळजी करायची नाही. ये बी दिन त्या येईल, मी सांगेल तसं कर. हिरवी साडी सवाष्ण पेहराव करून कुंकवाचा मळवट घालून रात्री 12 वाजता माझ्याकडे. द्रौपदीनं आपलं हिरवी साडी नेसली, हिरव्या बांगड्या तिथपर्यंत बांगड्या. त्यावेळेला बांगड्या होत्या बरं का, महिलांच्या हातात त्यावेळेला बांगड्या असायच्या बरं का. मी पुन्हा सांगतोय, महिलांच्या हातात त्यावेळेला बांगड्या असायच्या. हां, आता काय बांगड्या भरल्यास का? आता कोपऱ्यापर्यंत हिरव्या बांगड्या, चांगला कुंकवाचा मळवट आणि सवासनाली लिहून भगवंतांच्याकडे गेली. भगवंतांनी दंडाला धर, तर मी सांगतो ते कर. एक शामियाना होता आणि त्या शामियान्यामध्ये एक पलंग होता आणि पलंगावर पूर्वेच्या बाजूला डोकं, पश्चिमेला पाय. एक मनुष्य पूर्ण शरीर झाकून झोपलेलं होतं. अगदी ग्रामीण भाषेमध्ये मुस्कुटून घेऊन झोपला होता. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, पश्चिमेच्या बाजूला पाय आहेत, तू तिथं जाऊन फक्त 3 वेळा नमस्कार कर. शरणागत हो. द्रौपदी गेली आणि पायाच्या बाजूला 3 वेळा नमस्कार केला. बरं, त्यावेळेला नमस्कार करायची पद्धत कशी होती त्यांनी म्हणून, आता मोठ्याच्या पाय पडून गेलं. ठीक आहे, 3 वेळा पाया पडताना बांगड्याचा आवाज. मग सांगितलं ना, महिलांच्या हातात त्यावेळेला बांगड्या असायच्या. 3 वेळा पाया पडताना बांगड्या वाजल्या. बांगड्या जशा वाजल्या तसे ते पूर्णपणे पांघरून घेऊन झोपणारे आत होते भीष्म. पितामह भीष्मांच्या लक्षात आलं की आपल्या कोणतरी एखादी सवाष्ण स्त्री पाया पडते, म्हणून हंतरून असं काढून पांघरून काढून उठता उठता सांगितलं, अखंड सौभाग्यवती भो. जमलं. उठून बघतायत तर द्रौपदीने नमस्कार केला. म्हणले, पितामह, काल संभ्रांगणामध्ये संध्याकाळच्या वेळेला उद्या नी पांडवी पृथ्वी करणार ही प्रतिज्ञा केली, ती खरी का? मला तुम्ही आपला आशीर्वाद दिला तो खरा? सांगा. ते म्हणले, लय अवघड प्रश्न आहे, पण तुला इथपर्यंत कुणी आणलं तेवढं सांग. ते म्हणले, भगवंताने आणलं. कुठं आहे? दारावर भगवंत होते. पळत पळत गेले. पितामह भीष्माने साष्टांग दंडवत घातला आणि मग भगवान श्रीकृष्णाने अगदी असं करत विचारलं, म्हणजे पितामह, द्रौपदीनं प्रश्न विचारलाय, तो सम्रांगणावर केलेली प्रतिज्ञा खरी का? तिला आता अखंड सौभाग्यवती भोवा दिलेला आशीर्वाद खरा? बोला. ते म्हणले, त्या द्रौपदीनं शरणागती पत्करली, कालची प्रतिज्ञा खोटी, आत्ताचा दिलेला आशीर्वाद खरा. विठोबा.
माझी कीर्तनाची वेळ संपली. 3:94 कीर्तन झालेलं आहे, चिंतन झालेलं आहे. 11 वाजलेले. शेवटचं चरण फिर मिलेंगे. आता फक्त जाता जाता मी शेवटचे नाव काय म्हणतात तेवढं अर्ध्या सेकंदात 2 ते 3 सेकंदात सांगणार आहे. पण तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी एकदा माझ्या पाठीमागं भजन म्हणायचं श्रोते मंडळीने. कारण आम्ही गावे तुम्ही काहीच न म्हणावे ऐसे तो तुम्हाला सांगितले नाही देवे. जरा सगळ्यांनी जोरात माझ्या पाठीमागे एकदा भजन म्हणा. सगळे विरणवाडीकर परगावून आलेले सगळे खालकऱ्यांनी फक्त टाळ वाजवायचा नाही, भजन म्हणायचं नाही. फक्त आम्हाला गायकाने गायन फक्त आम्हाला श्रोत्यांचं फक्त भजन ऐकायचे. बघूया कसं आहे ते. विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल माग म्हणताय का हो मावशी म्हणताय का. मी असंच एकदा त्या आंबेजोगाई गावला गेलो होतो बरं. असं भरपूर रांग होती अशी. म्हणजे पलीकडं लांबपर्यंत बसली होती. ह्याच्या डबल टिबल समाज होता. आणि मंडपाच्या बाहेर आमदार होते. त्या आमदारापर्यंत जायच्या महिला बसली होते. इकडे पुढे बसली होती. आणि मी म्हणायला सुरुवात केली की पुढचे बसणारे तेवढेच म्हणायचे आणि मागचे नव्हते. त्यांचा आवाजच यायचा नाही. मी मावशी म्हणतो ओ मावशी तुम्ही म्हणा. ओ मावशी तुम्हाला म्हणतोय मी. ओ मावशी तुम्हाला माहिती नाही म्हणत तिकडं ते लगेच सगळे मागं बघायला लागले कुठली मावशी ती. मावशीनं 2-3 वेळा ऐकलं आणि तिथंच जागे वगैरे राहिली. मला म्हणली कोणाला म्हणतोय. मी म्हणलं तुम्हाला म्हणतोय. म्हणजे काय म्हणतोय. म्हणलं भजन म्हणा म्हणते. कोणाला म्हणतोय. म्हणलं तुम्हाला म्हणतोय. काय म्हणतोय. 2-3 वेळा म्हणले कोणाला म्हणतोय काय म्हणतोय. मी म्हणलं तुम्हाला म्हणतोय भजन म्हणा म्हणतोय. म्हणजे मला म्हणतोय. काय म्हणा म्हणतोय. म्हणजे भजन म्हणा म्हणतोय. मला म्हणले मला तुम्हाला म्हणतोय होय. आणि मला भजन म्हणाय म्हणतोय. मग गावानं तुला कशाला आणलाय. असं जर तुमचं म्हणणं असलं तर तुम्ही नाही म्हणलं तरी चालेल. गावानं मला आणलंय मी म्हणणार. तुम्हाला जर पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही म्हणा विठ्ठल रखुमाई विठ्ठल सिंडिकेट आणि इंडिकेट भजन करूया. हे आवाज तुमचा आणि ह्यांचं नुसतं आपलं. अगोदर महिलांनी भजन म्हणायचं बरं का जोरात. बघूया सिंडिकेट आणि इंडिकेट भजन करूया. आय काँग्रेस आणि बाप काँग्रेस. हा यांना काय कमी समजू नका. मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत घ्या. हा अजिबात जोरात विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल. म्हणायचं भजन काय म्हणायचं. आता भजन आहे का. पुरुष मंडळी सगळे आता मना बघून माझ्या आता मी आपलं काय करू. तुम्हाला मी असं केलं की तुम्ही थांबायचं. तुम्हाला मी असं केलं की तुम्ही थांबायचं. तुम्हाला असं केलं की तुम्ही म्हणायचं. तुम्ही असं म्हणायचं
परत तुम्ही संपलं की असं, परत मी तुम्हाला असं केलं, आणि परत तुम्हाला दोघांना असं केलं की थांबायचं, तुम्हाला असं केलं की तुम्ही म्हणायचं. हा? मी होतो ट्रॅफिक हवालदार. बघा आता कसा ट्रॅफिक हवालदार चौकात उभा असतो, बघा कसा करतो बरं का. विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल रखुमाई भोगाची असावी पोटी दुःखाची तराशी शरण देवाशी जाता भले. आणि त्याच्या पुढे शरणागती पत्करली तर तो काय करेल. तुका म्हणे काय नव्हे त्या करिता तो काय नाही करू शकत. अहो तो सगळं करतो नाही का. काय नव्हे केले काय का चिंतिता विठ्ठले तो सगळं करू शकतो. तो तुका म्हणे काय नव्हे त्या करिता फक्त तुम्ही एक काम करा. चिंता वाचवता विश्वंभरा. विश्वंभरा चिंतन केल्यावर काय होईल. येणारे आघात येत असतात. दुःखाची तीव्रता कमी होते आणि तुमचं दुःख कमी करण्याचं सामर्थ्य फक्त नामस्मरणामध्ये आहे. म्हणून तयाच्या चिंतने तरतील दोषी आणि जळतील राशी पाचकांच्या काय काय उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जयाकुंडी. त्याच्या कंठामध्ये वैकुंठ नायक आहे. त्याला काय कमी आहे आणि त्याचं रक्षण करणारा तोच असतो. असा अभंगाचा थोडक्यात भावार्थ. माझी वेळ संपलेली आहे. दिलेल्या स्मित वेळेमध्ये अभंगाचा धावता भावार्थ आपण बघण्याचा प्रयत्न केला. झालेली शिवा जगत तुकोबारांची चरणी समर्पित करतो. झालेली शिवा माझे गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्त नागपुरावाशी खुशी करून वैकुंठवासी रामदास महाराज काहीकडे पंढरपूरकर यांच्या चरणी समर्पित करतो. तुम्ही सगळे भक्त भाई इथले असलेले सगळे माझे गुणीजन बंधू भगिनी सुंदर अशामध्ये टाळ घेऊन उभं राहतात. बरं वाटतं बरं का. हां आणि कसं का असं उभं राहिले आता बरेच बऱ्यापैकी सगळे पोशाखात आहेत. काय काय पॅन्टवर आहेत असू दे काय हरकत नाही. मी माझं काय बंधन नसतं बरं का. काय पॅन्ट घाल बरमोडा घाल तुला काय घालायचे फक्त टाळ घेऊन उभा राहा. कारण मला सुद्धा पॅन्ट घालावी लागते ना. दवाखान्यात मी पॅन्ट घालूनच बसतो आणि दवाखान्यात पॅन्ट घालून नाही बसलो दोस्तराव बसलो तर मलाच विचारतात डॉक्टर कुठं आहे. त्यामुळं दवाखान्यात पॅन्ट घालावीच लागते. कीर्तनात पॅन्ट घालून चालत नाही दोतर असतं. फक्त एक आहे अंतःकरणामध्ये परमार्थ उजवत ठेवा. तुम्हा सगळ्या तरुण कार्यकर्ते मंडळींना
माझ्या शुभेच्छा राहतील. आमच्या सगळ्या बाल चमू वारकरी मंडळींना माझ्या शुभेच्छा राहतील. असाच गळ्यामध्ये टाळ वाजवत राहा आणि आपल्या कुळाचा उद्धार तुमच्या गळ्यात टाळ येण्यानं होत असतो एवढं लक्षात ठेवा. एवढं सांगतो. झालेली सेवा तुम्हाला सगळ्या भक्त भाविकांच्या चरणी समर्पित करतो. परिसरातून आमचे काही मंडळी भक्त भाविक आलेले आहेत. त्यामध्ये आमचे नाथ जे आलेले आहेत बस्तवड्यावरून, आमच्या समोर आमचे कुसुमताई आलेले आहेत, आमच्या दिंडीमध्ये चालणाऱ्या हजारवाडीच्या असतो. आता मी काय जास्त कोणाचा नामोल्लेख करत नाहीत. या गावचे सगळे प्रमुख पदाधिकारी मंडळातील सर्व कार्यकर्ते मंडळी, अध्यक्ष उपाध्यक्ष महिला बचत गटाच्या सगळ्या अध्यक्ष महिला सगळ्या सदस्य, सोसायटी विविध कार्यकारी सोसायटीचे सगळे चेअरमन व्हाईस चेअरमन सगळे सभासद, पतसंस्था प्रगती महिला पतसंस्थेच्या सगळ्यांच्या महिला सदस्य असतील आणि तुम्ही सगळे भक्तभाविक मंडळी बसलेले आहात. शंकरराव आता ते आपण म्हणतो बरेच वर्षापूर्वीपासून तुमच्या गावाच्या या पाखंडाने नेतृत्व तुमच्या सगळ्या संयोजक मंडळींनी घेऊन करत असतात. त्यांना कौतुकास्पद त्यांचं काम आहे वयाच्या मानानं बरं का. त्यांना साथ देत राहा. ते तुमच्या नुसत्या मार्गदर्शनाला असलं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे नियोजन होऊ शकतं असतो. असे अनेक गावातली मान्यवर मंडळी आहेत. माझा अनेक वर्षापूर्वीपासून या गावाशी संबंध आहे. तेव्हा तुम्ही सगळे गावातले भक्त होईक, आमचे आळंदीकर सगळे बांधव, आमचे हरिभाऊ असतील आणि आमच्याबरोबर आले आमचे विनेकरी, आमचे हरिभक्त परायण पांडुरंग दादा असतील आणि त्यात बर्गी महाराज असतील, आमचे प्रकाश आबा असतील, सगळे तुमच्या सगळ्यांचं दर्शन घेतो आणि कोणाचाही नामोल्लेख न करता कीर्तनाला पूर्णराम देतो. ज्याचं नाव घेतलंय ते देव आहेत आणि ज्यांचं नाही नाव घेतलं ते महादेव आहेत. तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि झालेली सेवा तुमच्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णराम देतो. या संतासी निर्वेद काय न मागू दे बा तुका म्हणे आता उदार पायी पायी संताची या संतास निर्वे हेच मज दे काय न मागू दे ज्ञानेव तुकाराम ज्ञानदेव
पंढरीनाथ भगवान स्वामी ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. हरे हरे. हॅलो. उत्कृष्ट सखोल कीर्तन सेवेबद्दल